गोलंदाजी ट्रॅक सलामीची जोडी अकादमी पांढरी संघाची स्ट्राईक एंडवरती पाहू शकाल. साहिल आणि नॉन स्ट्राईक एंडवरती वैभव याची सलामीची जोडी आपण मैदानात दाखल होताना पाहता. येस कैलासजी भोईर आणि प्रदीपजी पाटील अकादमी पांढरी संघाचे बिग सपोर्टर कट्टर समर्थक त्यांना देखील विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं. पंचांचा ग्रीन सिग्नल, सामना सुरू होण्याचा इशारा. गोलंदाजी ट्रॅक वरती निखिल सावंत, स्ट्राईक एंड वरती विचार केला जाता. अकादमी पांढरे संघाचा साहिल. ओ खोलवर पद्धतीचा चेंडू होता. एसी रक्षक सज्ज आहे का निर्धाव चेंडूची सांगता होती. पहिल्या चेंडूवरती चांगल्या पद्धतीचा गोलंदाजी आपण पाहिलीत. गोलंदाज निखिलमध्ये क्षमता, गुणवत्ता आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करायची आणि त्याच गुणवत्तेचं आणि क्षमतेचं प्रदर्शन त्याला या केळवणाच्या क्रीडांगणावरती करायचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पाहिलं गोलंदाज निखिल सावंत, पण स्ट्राईक एंडवरती विचार केला तर साहिल तो देखील बडे मंच का बडा खिलाडी आहे. त्याला देखील चांगल्या पद्धतीचा खेळ करायचा. याच गोलंदाज तयार. हाफ ट्रॅक पद्धतीचा चेंडू आहे. चेंडूला फक्त हॅमर केलं. चेंडू सरळ जाते लॉंग ऑन रिजन मध्ये. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि हॅलो संघाचं आणि वैयक्तिक खातं ओपन झालं. एक ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. बिनबाद एक असं समीकरण आहे. प्रथम फलंदाजी करत असताना अक्कादेवी पांढऱ्या संघाचा गोलंदाजीच्या पटल्यावरती मी आधीच म्हटलेला चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पहिल्या शतकामध्ये तुम्हाला निखिल सावंत यांची पाहायला भेटेल. याच गोलंदाज तयार. सामना करतील वैभव. फटका सजवलाय. चेंडू सरळ जातोय सीमा रेषे पार. आला या दणदणीत षटकार. डीपमध्ये प्रोडक्शन देखील आपल्याला पाहायला भेटेल. एक धाव भेटते. एका धावेला प्राधान्य दिलं जात आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसवताना आपल्याला पाहायला भेटेल. 8 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. आधीच पाहायला गेले तर निखिल सावंतने देखील कमबॅक करून दिला. पहिल्या मागील चेंडूचा विचार केला त्या चेंडूवरती उत्तुंग असा षटकार आला. तदनंतर एक धाव भेटते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. अगदी जिम्या गतीने कासवाच्या गतीने धावसंख्या पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटते. 8 धावा धावफलकावरती लागल्या जातात. यस गोलंदाज निखिल तयार. सामना करतील साहिल. यस स्विचिटचा फटका सजवण्याचा प्रयत्न पुरेपूर सार्थकी ठरला नाहीये, पण त्याच बरोबरीने एक धाव देखील कंप्लीट केली जाते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला भेटते. पहिला गोलंदाजी ट्रॅकवरती चांगल्या पद्धतीची गोलंदाजी निखिल सावंत यांना करायची आहे, कारण की पॉवर प्लेचं शतक आहे आणि या पॉवर प्लेच्या शतकाला साजेशी अशी गोलंदाजी निखिलच्या माध्यमातून आपण पाहिली. फटका सजवलाय. इट्स हवाई सफर. सीमा पार. आला या दणदणीत षटकार.
प्रदर्शन देखील तो करतोय. जर विचार केला तर अक्कादेवी पांजळ संघाचा जर तुम्हाला विथ 11 चावणे संघावरती मोठ्या कडव्या आव्हानाचा पाठलाग करायला लावायचा असेल तर तुम्हाला देखील त्याच पद्धतीची फलंदाजी करायची आहे आणि त्याच दिशेने वाटचाल करत असताना आपण पाहतोय अक्कादेवी पांजळ संघ सलामीची जोडी खरं तर चांगल्या पद्धतीचा खेळ त्यांच्या माध्यमातून देखील करतात. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज भावेश त्याला देखील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करायची. खरं तर निखिलच्या पावलावरती पाऊल ठेवून त्याला गोलंदाजी करायची पण ज्या चुका निखिलने दर्शवल्यात त्या चुका पुन्हा 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 दर्शवायच्या नाहीत. याच गोलंदाज भावेश तयार. या स्विचिटचा फटका होता. फटका देखील सजवायचा प्रयत्न पण बॅटीची कडा लागतीये. बॅटीला ब्रश होतोय. चेंडू सरळ गलीमध्ये रेंगाळतोय. तत्पूर्वी एक धाव ॲड होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या येस इट्स अ नो बॉल. पंच आम्हाला सांगतात हा चेंडू असणार आहे नो म्हणजे पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट पुढच्या चेंडूवरती असणार आहे फ्री हिट. सुवर्ण संधी असेल फलंदाजासाठी आणि स्ट्राईक एंडवरती पाहिलं वैभव क्षमता आहे गुणवत्ता आहे. गुणवत्तेचं प्रदर्शन तो मागील शतकामध्ये त्यांनी दाखवलं. यस गोलंदाज भावेश तयार. सामना करेल वैभव. हाफ ट्रॅक पद्धतीचा चेंडू आहे. हाफ ट्रॅक पद्धतीचा चेंडू आहे. पंच आम्हाला सांगतात इट्स अवे फ्रॉम द बॉडी. एक धाव अवांतर असेल आणि एक धावेच्या मदतीने धावसंख्या देखील कासवाच्या गतीने धीम्या गतीने पुढे सरसवताना आपल्याला पाहायला भेटते. 18 धावा धावफलकावरती लागल्या जातात. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती पाहिलं गोलंदाज भावेश लय भरकट्टाने दिसतो. याच गोलंदाज तयार. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आहे पण फटका सजवला जातोय. चेंडू सरळ जातोय डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वन बाउन्स सीमा पार आला या दणदणीत चौकार. पाडा त्याच्यावरती चढवला जातो. यस डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव भेटेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. यस पाण्याची पूर्तता करायची आहे मैदानात. पाहायला घेतलं तर निर्धाव चेंडूची सांगता होती. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावफलक तिथं स्थिर 28 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. खरं तर ब्रेक तो हवा पाहिजे होता खरं तर विथ 11 चावणी संघाला पण तो अजून घेण्यात असार्थक ठरले. तेच गोलंदाज भावेश तयार. फुल टोस पद्धतीचा चेंडू फुल टोल वसूल केला जाईल का. यस लांबी यस थर्ड अंपायरची मागणी असेल. थर्ड अंपायरला विनंती असेल की आपण बघायचा डिसिजन द्यायचा लवकरात लवकर. मोठा फटका सजवलेला खरं तर वैभव याने पण उंची जास्त लांबी कमी पण पंचाने देखील थर्ड अंपायरची मागणी केली आहे. नॅशनल स्पोर्ट्सच्या माध्यमातून हे सामने थेट प्रेक्षेपण आपल्या यूट्यूब वाहिनीवरती केलं जात आहे. सुंदर क्लिअरिटी विथ क्वालिटी या चॅनलची खरं तर ओळख आहे. खरं तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि या बाजूचं बेल आयकॉन देखील दाबा. आपल्याच मराठी माहितीचा एक चॅनल. हॅलो
तर अंपायर चेक करतायत. हॅलो, इट्स अ नो बॉल. म्हणजे पाहायला गेलं तर वैभव सुखरूप असेल आणि या नो प्लस वन म्हणजे 2 धावा ॲड होतील. 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावली जाते. 30 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटेल. गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला गोलंदाज भावेश याच्यावरती आक्रमण केलं गेलं आणि त्यानंतर पाहायला गेलं तर वैभवची एक विकेट पेटली असती, पण त्या चेंडूवरती देखील नो चेंडू आला आणि या गोलंदाजीच्या ट्रॅकवरती चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. जर भावेश याला आपल्या संघाला पूर्णरित्या कमबॅक आपल्या संघासाठी करायचं असेल तर तुम्हाला देखील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करायची आहे. या स्ट्राईक एंडवरती पाहायला गेलं साहिल हो फुलटॉस पद्धतीचा चेंडू फुलटोल वसूल केला जाईल का? यस, डीपमध्ये प्रोडक्शन आहे. एकच धाव भेटते. एका धावेला प्राधान्य दिलं जाईल. त्यांना माहिती आहे स्कोर गार्ड हलतं ठेवणं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असेल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटते. 31 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 31 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ दी 0 विकेट. याच गोलंदाज भावेश तयार. सामना करतील वैभव. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. बाटीचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. या निर्धाव चेंडूची सांगता होती. अशाच पद्धतीने तुम्हाला चांगली गोलंदाजी करायची, चांगले चेंडू हाताळायचे. भावेश देखील रसायनी विभागातील एक चांगला खेळाडू भावेश पाहू शकाल. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी यापुढून देखील त्याला करायची. यस, गोलंदाज भावेश तयार. असा हाफ ट्रॅक पद्धतीचा चेंडू यस पुन्हा एकदा नो चेंडू असेल म्हणजे पुढच्या चेंडूवरती उघडा डोळे पहा नीट. पुढच्या चेंडूवरती असणारं फ्रीट सुवर्ण संधी असेल फलंदाज वैभवसाठी. आणि मागील चेंडूवरती भावेशच्या पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर त्यांनी देखील नो चेंडू हाताळला गेला. तदनंतर आपण पाहिलं तर वैभव तिथे स्ट्राईकवरती होते, त्यांनी चांगला फटका सजवला. फ्रीटच्या चेंडूवरतीच गोलंदाज पाहायला गेलं तर भावेश तयार. सामना करतील वैभव. हो फटका सजवलाय. चेंडू सरळ जातोय सीमा रेषा पार. आला या दणदणीत षटकार.
धन्यवाद डीजे. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 38. या धावसंख्येच्या घरात 38 धावा. बिनबाद 38 असं समीकरणे प्रथम फलंदाजी करत असताना अक्कादेवी या पाणजी या संघाची पण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहिलं तर नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर 20-11 चावणे संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण तो निर्णय त्यांच्यासाठी दुसऱ्या षटकामध्ये मागास ठरताना आपल्याला पाहायला भेटतोय. भावेश खराब दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील पाहिली आहेत, पण आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निखिल सावंत. पहिल्या षटकामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे, पण या षटकामध्ये देखील त्याला त्याच पद्धतीची गोलंदाजी करायची आहे. निखिल सावंत गोलंदाजी ट्रॅकवरती सेकंड पाहायला भेटेल. साहिल क्षमता आहे, गुणवत्ता. यास फुलटॉस पद्धतीचा चेंडू आहे, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. काव कॉर्नर रिजनमध्ये चेंडू हाताळला जातो. एकच धाव भेटी. एका धावेला प्राधान्य दिलं जातं. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 39 या धावसंख्येच्या घरात. एकूण 40 ही धावसंख्या धावफलकावरती पाहू शकाल. अगदीच हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट आपल्याला पाहायला भेटते. गोलंदाज निखिल तयार. पंचांकडे मोठी अपील आहे. पंचांनी देखील अपील ठुकरावली आहे. एक धाव भेटते. लेग बायच्या स्वरूपात एक धाव ॲड होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पूर्णरित्या 40 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. खरं तर पाहायला भेटलं तर पहिल्या 2 चेंडूवरती शांत आणि संयमी सुरुवात पाहायला भेटली आहे अक्कादेवी पांढऱ्या संघाची, पण तदनंतर आक्रमणाचा पाडा चढवला गेला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 40 या धावसंख्येच्या घरात. याच गोलंदाजचा निखिल तयार. खोलवर पद्धतीचा चेंडू फटका देखील सजवला जातो. याचा लॉंग ऑन रिजनमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव भेटेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. आता मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला भेटते गोलंदाजीच्या वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करत असताना निखिल चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्याने देखील पहिल्या षटकामध्ये हाताळली आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी त्याला देखील दुसऱ्या षटकामध्ये हाताळायची. याच गोलंदाज निखिल तयार. सामना करतील वैभव. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय. टप्पा पडल्यानंतर इट्स अ समरइन डिलिव्हरी म्हणावी लागेल. टप्पा पडल्यानंतर चेंडू खालतीच राहिला आणि एस रक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. एका निर्धाव चेंडूची देखील सांगता होईल निखिलला. खरं तर कौतुक करावं लागेल, कारण की भावेची गोलंदाजी पाहिली तदनंतर आपल्या संघाला कमबॅक करून देण्याचं काम निखिल सावंतच्या माध्यमातून. यस गोलंदाज निखिल तयार. फटका देखील सजवला जातोय. इट्स हवाई सफर. सीमा पार आला या दणदणीत षटकार.
करायचे. निखिल सावंतच्या पावलावरती पाऊल ठेवून त्याला देखील गोलंदाजी करायची, पण ज्या चुका देखील नाही केल्या आहेत त्या चुका किरणला दर्शवायच्या नाही आहेत. पण सलामीची जोडी जी मैदानात दाखल झाली ती खरं तर ठाम रोखून बसली, कारण की विचार केला तर वैभव साहिल एक बाईकचा मानकरी गोलंदाजी ट्रॅकवरती. खरं तर पाहायला गेलं तर किरण पाटील सामना करतील वैभव. वेगवान चेंडू होता पण लय थोडीशी भरकटताना पाहायला भेटतो. एक अबांतर धाव ॲड होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावली जाते. 49 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. खरं तर पाहायला गेलं तर शांत आणि संयमी सुरुवात करत असताना आक्रमक रूप धारण केलं वैभवाने आणि चांगला स्टार्ट आपल्या संघाला मिळवून दिला. 49 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. फटका सजवला जातोय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. काव कॉर्नर रिजनमध्ये डीप प्रोटेक्शन आहे. एकच धाव भेटेल. एका धावेला प्राधान्य दिलं जातं. त्यांना माहिती आहे जर बाटीमधनं मोठे फटके येत नसेल तर सिंगल डबलला प्राधान्य देऊन स्कोर गार्ड थोडंसं पुढं ढकलण्याचं काम त्यांच्या माध्यमातून हे टाळ्या झाल्या पाहिजेत. अक्कादेवी पण पांढऱ्या संघासाठी सांघिक 50 त्यांची पूर्ण झाली आहे. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतो. येस गोलंदाज किरण तयार. खोलो पद्धतीचा चेंडू आहे. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला, पण त्याचबरोबरीने एक धाव भेटेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटते. किरण पाटील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्याला करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती एक अवांतर धाव आली, तदनंतर गोलंदाजी ट्रॅकवरती चांगल्या पद्धतीची गोलंदाजी किरण पाटीलच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडवरती बडे मंच का बडा खिलाडी वैभव. क्षमता आहे, त्या क्षमतेचं प्रदर्शन मागील चेंडूमध्ये त्यांनी केलं. फटका देखील सजवलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे आणि आता मात्र कुठल्याही यस चेंडू जातोय सीमा पार. आला या दणदणीत षटकार. आपल्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला भेटले. खरं तर पहिला ब्रेक थ्रू भेटला विहित 11 चावणे संघाला. खरं तर टाळ्या झाल्या पाहिजे होता वैभवसाठी. 16 चेंडूमध्ये त्यांनी 45 धावांची पारी स्वीकारली आणि साकारली आणि संघाला मोठा स्टार्ट मिळवून दिला. धावसंख्या जाऊन पोहोचली 57 ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ दी 1 विकेट. गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र कमबॅक करून देत असताना गोलंदाज किरण मागील चेंडूवरती षटकार आला, पण तदनंतर कमबॅक करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतं. खोलो पद्धतीचा चेंडू होता. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव भेटेल. सिंगलला केलं जाईल का डबलमध्ये कन्वर्ट नाही. स्वतःवर नियंत्रण आहे. स्वतःला थांबवलं. एकच धाव. एका धावेला एका धावेवर संतुष्ट राहतील. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 58 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. गोलंदाजीच्या पटल्यावरती अगदीच पाहायला गेलं चांगल्या पद्धतीची गोलंदाजी किरणच्या माध्यमातून. निखिल सावंतच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करत असताना चांगल्या पद्धतीचा खेळ किरण पाटीलच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. पण आता मात्र वैभवची जागा भरून काढण्यासाठी इनॅक्ट नंबर 3 वरती फलंदाज 1 डाऊनसाठी दाखल होतोय फलंदाज साहिल. फटका देखील सजवला गेलाय. कार्पेट लगत चेंडू सरळ जातोय. डीप कव्हर रिजनमध्ये एकच धाव भेटेल.
एका धावेला प्राधान्य दिलं जातं आणि आता मात्र त्यांना माहिती आहे सिंगल डबलला प्राधान्य देत धाव फलक थोडंसं पुढं न्यायचं आहे, कारण की विथ 11 चावणे संघाला मोठ्या संघर्षाचा पाठलाग करायला लावायचा असेल तर आपल्याला देखील चांगल्या पद्धतीची फलंदाजी करायची आहे. चांगलं टार्गेट, भलं मोठं टार्गेट त्यांच्यासमोर उभं करायचं आहे. आधीच पाहायला गेलं तर पहिल्या सत्रातील शेवटच्या षटकाचा खेळ अजून शेष असेल, म्हणजे 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 59 धावा धावफलकावरती लागले जातात. निर्णायक शतक असेल, कारण की डेड ओव्हरचं शतक आहे, हाणामारीचं शतक आहे आणि हाणामारीच्या शतकामध्ये जास्त फटके येणे गरजेचे आहेत अक्कादेवी पानशे संघासाठी. पण गोलंदाजी पटल्यावरती गोलंदाज योगेश ठाकूर, षटक क्रमांक 5 व गोलंदाजी मार्कवरती योगेश ठाकूर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करायची, कारण की पाहायला गेलं तर स्लॉगवरचं शतक आहे आणि स्ट्राईक हँडवरती पाहायला गेलं तर साहिल. गोलंदाज योगेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, जागा बनवली, रूम क्रिएट केला, पण बॅटीचा आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या तिथं स्थिर 59 धावा धावफलकावरती लागले जातात. गोलंदाजी ट्रॅकवरती स्लॉग ओव्हरचं शतक आहे, डेड ओव्हरचं शतक आहे. डेड ओव्हरच्या शतकामध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, वेगावरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न योगेशचा पहिल्या चेंडूवरती सार्थकी ठरला. यास गोलंदाज योगेश पुन्हा एकदा तयार. ओ फटका सजवलाय, उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. फलंदाज OUT आउट. संघाला आणि सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाला परतताना आपल्याला पाहायला भेटतोय. आता मात्र साहिलची जागा भरून काढण्यासाठी इनॅक्ट नंबर 4 वरती फलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला भेटतोय. फलंदाज कल्पेश, चांगल्या पद्धतीचा खेळ त्यांना देखील करावा लागेल, पण गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचं शतक योगेश यांचं पहिल्या चेंडूवरती निर्धाव. तदनंतर फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला परतावलाय, पण आता मात्र चेंडू सरळ जातोय सीमा पार. आला या दंदणी षटकार. नंतर फटका देखील सजवला गेला योगेशच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, कार्पेट लगत चेंडू सरळ जातोय डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये, केलं जाईल सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट. या 2 धावा ॲड होतील धावफलकावरती. 2 धावेच्या मदतीने 67 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. तीच अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष असेल पहिल्या सत्रातील. योगेश चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली, तदनंतर त्याच्यावर देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न कल्पेश यांचा पुन्हा एकदा, पण प्रोटेक्शन आहे तिथे. कॅच इटचा कॉल. फलंदाज बॅक टू दी डगआउट. करतो, ह्याला म्हणतात कमबॅक, ह्याला म्हणतात गेलेला आत्मविश्वास पुन्हा निर्माण करेल. कारण की पाहायला गेलेत कल्पेशने त्याच्यावरती आक्रमण केलं, पण कल्पेशला त्यांनी तंबूच्या आश्रयाला परतावलं आणि शेवटचा चेंडू असेल या सत्रातील शेवटच्या शतकातील आणि धावसंख्या जाऊन पोचली
67. 67 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ दी 3 विकेट. खरं तर पाहायला गेलं तर वैभव नंतर बॅटिंग ऑर्डर पूर्णरित्या डगमगताना दिसते अक्कादेवी पांड्या संघाची. गोलंदाजी ट्रॅकवरती पाहिलं तर चांगल्या पद्धतीचे खरं तर स्लॉग ओव्हरचं शतक, डेड ओव्हरचं शतक निर्णायक षटक असतं आणि निर्णायक षटकामध्ये योगेश यांची गोलंदाजी चांगला खेळ त्यांनी आपल्या संघासाठी आपल्या संघाला कमबॅक करून देण्याचं काम त्यांनी देखील केलंय. शेवटचा चेंडू गोलंदाजी ट्रॅकवरती, स्ट्राईक एंडवरती सीओ का नौका फलंदाज डावकुऱ्या हाताचा फलंदाज आहे. याच गोलंदाज यार फुलर लेनचा चेंडू होता, फटका देखील सजवला, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न असार्थकी ठरतोय. सिंगलला केलं जाईल, डबल मध्ये कन्वर्ट नाही. एस पंचांनी घेतली DRS म्हणजे थर्ड अंपायर यांना विनंती असेल की आपण निर्णय लवकरात लवकर द्यायचा. असं ऑनफिल्ड अंपायरच्या भूमिकेत आपण मेन अंपायरच्या भूमिकेत पाहू शकाल शुभम कदम सर असतील. खरं तर त्यांच्या माध्यमातून देखील चांगला खेळ आपल्या संघासाठी खेळत असताना आपण पाहिला. SOUT फलंदाज बाद. धावचीच्या स्वरूपात फलंदाज तंबूच्या आश्रयाला परततोय आणि पहिल्या सत्राचा खेळ संपुष्टात आला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 68 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते आणि 69 या धावसंख्येचा पाठलाग करायचा. खरं तर पाहायला गेलं तर एका बाजूला करायचा अटॅक तर एका बाजूला करायचा डिफेन्स. दोन्ही संघांना प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे. जर वर्चस्व निर्माण करायचं आहे, जर पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं आहे तर तुम्हाला या 69 धावा कुठून काढाव्या लागतील. या मॅचमध्ये धावतं वर्ण ऐकवतील या पुढील सत्रामध्ये एक ओले गावाचा गोड आवाज आमचे रिव्हॉल्व सर. थँक्यू सो मच. प्रथमेश मोरे यांचा आवाज तुम्ही ऐकलात. आपण उत्तरार्धाच्या खेळामध्ये जाणार आहोत. आता थेट तिथे मात्र 30 चेंडूमध्ये तब्बल 69 धावांचं बलाढ्य बलमोठं आव्हान आता मात्र चावणे संघाच्या विरोधात ठेवण्यात आलं आहे. पराग थळी यायचं आपण थोडंसं मला सहकार्य करायचं आहे गुणालेखनासाठी. आमचे रोहित कोळी थोडेसे आता थकलेत. उद्या लवकर परत ऑन ड्युटी जावं लागतं. त्यांचंही योगदान खूप छान आहे. रोहन कोहली यांचंही कौतुक करेन. आता पराग आमच्यासोबत जॉईंट होतील. मॅच सुरू आहे. विनीत 11 चावणे विपक्ष अक्कादेवी पांजे. बघा अक्कादेवी हे नाव फार पूर्वीपासून आम्ही ऐकतोय. अक्कादेवी पांजे या गावची ग्रामदेवता आई गावदेवी अक्कादेवीच्या नावानं हा संघ मैदानावर उतरलाय आणि त्यांच्या विरोधात मात्र विनीत 11 चावणे संघासमोर 69 धावांचं लक्ष आहे. आव्हान तर फार मोठं आहे. त्यामुळं इथे चावणे टीमची काय असेल स्ट्रॅटर्जी, या मॅचमध्ये काय डावपेच धोरण काय रचलं जाईल हे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला आता लगेच मात्र पाहायला मिळेल. तर दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आत दाखल. रसायनी परिसरातील आज आपण हा विनीत 11 चावणे संघाला पाहतोय. मगाशी वावेघर रसायनी परिसरातील संघ पुढे सरसावला. 2 विजय प्राप्त केले त्या संघानं आजच्या रात्रीमध्ये. मात्र इथे अक्कादेवी पांजेच्या विरोधात 69 धावांचं टार्गेट असताना सलामीवीर जोडी मैदानात जाताना पाहायला मिळते. संदेश आणि प्रवीण. चला लवकर मॅच सुरू करा. बघा 2:31 झालीत. आज पहिली रात्र या स्पर्धेची उद्घाटन थोडा उशिरा झाला, त्यामुळे या स्पर्धेला सुरुवात थोडी उशिरानं झाली. परंतु उद्या मात्र बरोबर 6:30 वाजता या मैदानावर पहिला बॉल पडणार आहे, याची तुम्ही नोंद घ्या. चेंडू इथेच द्यायचं ना फलंदाज.
चिन्मय आणि गुड्डू कुठे आहे आमचे बॉल बॉय? बॉलची पूर्तता बघा, जबाबदारी तुमची आहे. एक एक जबाबदारी एक जगाने घ्यायची का बरोबर सर्व काही व्यवस्थित होतं. आमचे समीर कोळी, कोळी म्हणजे दर्याराजचा राजा. अगदी मासेमारी व्यवसाय करतोय की काय नाही समीर, पण समीर यांचा मंडप डेकोरेशन भव्य असा व्यवसाय आहे. समीर कोळी दर्याचा राजा. समीर, खरं तर आपण म्हटलं ना की कोळी राजा हा दर्याचा राजा असतो, परंतु आपला आगरी समाज आहे ना मासेमारी मच्छीचा फार आवडता. खूप चांगलं त्यांचं मंडप डेकोरेशन पाहायला मिळतं. आम्ही खरं तर भेट दिली. अगदी तुम्ही पाहिलं ना हवेळी टाईप मुंबईकरांच्या मुलीच्या लग्नामध्ये आम्ही पाहिलं. एवढे भव्य मंडप डेकोरेशन समीरदादा कोळी यांचं आहे आणि त्या स्पर्धेचे खरं तर हे आयोजक आहेत. म्हणजेच तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जरी राजवाडासारखा महल सजवायचा असेल ना लग्न समारंभामध्ये, तरीही समीर कोळी ते करून दाखवतील. एवढं चांगलं त्यांच्याकडे मंडप डेकोरेशन आहे. उत्कृष्ट सेटअप आहे, नो डाऊट. आणि आवाज बघा, साऊंड सिस्टम आहे. आम्ही आल्या क्षणी साई खूप छान आणि उत्तम क्लॅरिटी साऊंड क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते. तर करूया मॅचला सुरुवात. सलामीचं षटक घेऊन येतो गोलंदाज कल्पेश आणि त्याच्या समोर आता फलंदाज स्ट्राईकला संदेश आणि नॉन स्ट्राईकला प्रवीण. 69 धावांचं लक्ष्य आहे. मॅचला करूया सुरुवात. दोन्ही ऑफिशियल पंच तुम्हाला सूचित करतील बरोबर 20 मिनिटांमध्ये 4 षटक फेकायचे. अक्कादेवी पांजे संघाचे सर्व खेळाडू तुम्ही नोंद घ्या. चला मॅचला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज, कोऑपरेट. मॅच इज ऑन. पहिला चेंडू, हो कल्पेशचा काय अप्पर कट खेळलाय. अगदी कव्हर डाईव्हचा हा टोळा ड्राईव्ह केलाय. डीप कव्हर पॉइंटला येतोय पहिला चौकार. संदेशच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत चौकार. ज्या पद्धतीनं खरं तर स्टार्ट हवी आहे ना, ॲग्रेसिव्ह बॅटिंग करावी लागेल. सुरुवातीपासून तुम्हाला आक्रमक पवित्रा उचलावा लागेल, कारण 69 धावा करायचे आणि खास करून 2 पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग. अलॉंग द कार्डवे ड्राईव्ह, स्टेट ड्राईव्हचा फटका. हो दुर्दैव, फटका खूप चांगला होता बघा, परंतु तिथे मात्र अगदी चेंडू जाऊन डायरेक्ट स्टंपवर आदळला. अशा वेळी बऱ्याच वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये असं होतं बघा. गोलंदाज गोलंदाजी करत असताना कदाचित त्याच्या हाताला किंवा पायाला चेंडू ब्रश होऊन पटकन स्टँडवर लागतो. त्यामुळे नॉनस्ट्राईकच्या बॅट्समनला अशा वेळेस सावध राहावं लागतं. बऱ्याच वेळेला धावचित बाद होतो असा दुर्दैवीरित्या हे चित्र आपल्याला तुम्हाला पाहायला मिळालं. या अगोदरच्या अगोदरच्या चेंडूवर धावसंख्या धावफलकावर 5. कल्पेश गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. समोर प्रवीण. खूप चांगली स्क्रीन बघा. NS नॅशनल स्पोर्ट्सचं मी कौतुक करेन. अशी स्क्रीन असली तर आम्हाला कॉमेंट्री करायला देखील अगदी सोपी जाते, म्हणजे गुणलेखनाला काही त्रास होत नाही. खूप चांगलं एक ठिकाणी आम्ही कर्तृत्व या NS नॅशनल स्पोर्ट्स लाईव्हचंही करेन. पुलर लेनचा बॉल बॅटला ब्रश झालाय. हो इथे फक्त बॅटला टायमिंग दिला आणि चेंडू अगदी वेगानं जातोय कव्हर पॉइंटला. डावखुरा फलंदाज तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळाला प्रवीण, आणि प्रवीणच्या बॅटमधून आल्या 2 धावा. 2 धाब्यानं संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावते, ती म्हणजे 7 या आकड्यावर. कल्पेश टू प्रवीण हे बॅटल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 69 धावा म्हटलं ना तर 5 षटकामध्ये जवळजवळ अपील केलाय, परंतु बॉल फार लेग स्टंपला. हो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सुरक्षित फलंदाज पॉपिन क्रीजमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. प्रवीण 1 धाव मात्र मिळते. आपल्या टेनिस क्रिकेटसोबत बघा लगोरी गेम, गोटी नेम यासारखं बरोबर त्याने हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु स्टंपला हिट काही चेंडू झाला नाही. अशा परिस्थितीमध्ये एक सिंगल आली लेग बाईटच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या 8. 26 बॉल आणि 61 धावा. 26 चेंडू 61 धावा. पल्ला फार दूर आहे.
हा एक पाऊल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि काय टॅप केलाय बघा. अगदी चेंडू गेला डीप कव्हर पॉइंटला 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून गॅप मध्ये आणि 4 धावांसाठी आलाय चौकार.
स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचेही स्वागत. आणि पाहता पाहता दुसऱ्या षटकाचाही खेळ समाप्त झाला. सेकंड पॉवर प्ले इज फिनिश आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 3 गडी बाद 22 ही धावसंख्या धावफलकावर करायच्या होत्या. 14-14 म्हणजे 28 धावा येणं गरजेचं होतं, परंतु आल्या नाही. इथे आल्या धावा फक्त 22. आता 18 बॉल आणि 47 धावा. आमचा छोटा चॅम्प स्क्रीनवर तुम्ही त्याला पाहू शकता. आमचे समीर कोहली यांचे सुपुत्र छोटा चॅम्प डीजे मास्टर डीजे ऑपरेटिंग करत असताना त्याचंही कौतुक केलं जाईल. बघा एवढ्या रात्रीमध्ये देखील तो डीजे ऑपरेटिंगचा आनंद घेतोय. 18 चेंडू 47 धावा हे इक्वेशन मात्र स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि 47 धावांचं लक्ष असताना मात्र गोलंदाज येईल नवीन गोलंदाज संयोग. नक्कीच संघाच्या वतीनं तिसरं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येतोय हा गोलंदाज संयोग टू संदेश. हो संदेशने उडवलाय, लाफ केलाय, शॉट अँड पुल. ओ बॅड फिल्डिंग, पकडो कॅच और जीतो मैच. चेंडू गेला आउट ऑफ द पार, सिक्सर. थँक्यू डीजे मास्टर. केवळणे गावचे खर तर गरिबांचे जाते म्हटले ते अवघड नाही. समाधान दादा शिवकर खर तर एक टेम्पो सर्व्हिसचे सर्वे सर्व आपण पाहिलं असेल. अनेक टुर्नामेंटमध्ये खरं तर त्यांचा हातभार लाभला जातोय. ते आदरणीय सन्माननीय समाधानजी शिवकर साहेबांना विनंती करतो तुम्ही सुद्धा खरं तर आमच्या प्रतिनिधी बॉक्समध्ये येऊन खरं स्थान बनवायचं आहे. होट रिवॉल्व सर. क्या बात आहे. बघा अजूनही टेनिस क्रिकेटवर प्रचंड प्रेम असणारी मंडळी मॅचचा आनंद घेतात. आणि सिक्सर आल्यानंतर संदेशी 19 धावांवर जाऊन पोहोचला. पुन्हा लॉफ केलाय. अगदी शॉर्ट अँड पुल, सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल स्ट्रोक. 6 रन. बात आहे. संदेश इथे मात्र अगदी ब्लॅझिंग स्टार्ट करतोय. विस्फोटक बॅटिंग, स्टॉर्मी बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक संदेशच्या खेळीचा विचार केला ना, अवघ्या 6 बॉलमध्ये 25 धावा. काय स्ट्राईक रेट म्हणावा, काय स्ट्राईक रेट आहे संदेशचं. आता 16 बॉल 35ची गरज. 2 षटकार 3 चौकारांवर संदेश खेळतोय. काय तुफानी खेळी साकारली आहे. त्याच फलंदाजाला आता मात्र उभा ठेवलाय. लगातार तिसरा षटकार येईल काय असं प्रश्नचिन्ह होता, परंतु गोलंदाज संयोग इथे मात्र कमबॅक करतोय. 2 षटकार आले, 34 धावा धावफलकावर करायचे आहेत. 69. रिव्हर्स स्वीच हिट दिलाय, परंतु तिथे एक सिंगल आली आहे. बॅटला कनेक्ट झालं होतं, परंतु रिव्हर्स स्वीप म्हटलं ना तर थोडा रिस्की स्ट्रोक असतो. ये अगर सीधी उंगली से निकलता है ना तो उंगली टेढ़ी करने की ज़रूरत नहीं है दोस्तों, असंच मी म्हणेन. सरळ बॅटने फटके चांगले येत आहेत. 2 षटकार आले तरी या रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला संदेशनं. तिथे मात्र आली एक सिंगल. संघाची धावसंख्या 1 न वाढली, 35 धावा. अजून षटकातले 2 चेंडू शिल्लक म्हणजे 14 बॉल बाकी आणि विजयासाठी अजूनही 34 धावांचं लक्ष. अलॉंग द बॉडी शरीराचा वेध घेतला या बॉलनं. अगदी अंगावर लागल्यानंतर पंचांचा इशारा आला. लेग बाईटचा एक सिंगल आली आहे. एक धाव का होईना, परंतु धावा या चालूच ठेवाव्या लागतील. दुसरीकडं अक्कादेवी पांजे संघाला या धावा थांबवाव्या लागतील. दोघांच्या बाजूने संघर्ष सुरू आहे या मैदानावर. हा चेंडू अंपायर सिग्नल वाईट बॉल. ऑफ स्टंप सोडून गेला. लाईन चेक केली अंपायरनं पंचांनी आणि चेंडू घोषित केला वाईड. अतिरिक्त धाव मिळाली आहे. संघाची धावसंख्या 1 ने पुन्हा एकदा वाढेल. 37 धावा, 37 रन्स. हा समोर, ओहो, कॅच हातामध्ये आली होती. अगदी ही
आपण बघितलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला हा झेल उडाला होता, मात्र तिथे एक सिंगल आली. 12 चेंडू आता 31 धावा राहिल्यात. 12 चेंडू 31 धावा, 31 धावा 12 चेंडू. हे समीकरण आपण खेळाडूंच्या कानापर्यंत पोहोचूया, कारण मनस्थिती असते खेळाडूंची मैदानावर अगदी वेगळीच. परंतु त्यांना आता आपण हा आकडा सांगूया की येणारे 12 चेंडू आता धावा उरल्यात शिल्लक 31. 31 रन्स टू विन, रिमेनिंग नाउ 12 डिलीवरीज. आने वाली 12 गेंदे और 31 रनों की जरूरत. पाण्याची मागणी पडतांच्या वतीने केली जाते. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा लवकरात लवकर. बघा एवढी थंडी आहे तरी पाण्याची मागणी केली जाते मैदानात, कारण खेळाडू गरम होत आहेत, खेळाडू धावत आहेत मैदानाच्या आतमध्ये. जरी आपल्याला थंड हवा लागत असली, थंडी असली तरी मैदानामध्ये ते मात्र मेहनत घेत आहेत, परिश्रम, कष्ट, आणि तेच घाम आता गाळावं लागेल ते दोन्ही संघांना. कंबर कसावी लागेल, मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकावा लागेल, तरच तुमचं या ठिकाणी अस्तित्व कायम राहील, पुढे एक मॅच खेळता येईल. जर हरलात तर मग या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. वैयक्तिक दुसरं, सांघिक चौथं षटक घेऊन वेगळा साईल आहे. यस, साईल बी. अक्कादेवी पांजे संघामध्ये 2 साहिल, म्हणजे एक सिनियर एक ज्युनियर असे 2 साहिल. त्यामुळे एका साहिलनं पहिले षटक फेकलं होतं अगोदर 16 धावांचं, माफी असावी 6 धावा काय कमालीचं षटक, 3 विकेट 6 धावा. त्या साहिलला का पाचारण केलं नाही हा मोठा प्रश्न माझ्या मनामध्ये आलाय. कदाचित हे टर्निंग ओव्हर आहे. ही असते मनस्थिती खेळाडूंची. बघा मी 3 भाषेमध्येच इक्वेशन सांगितलं होता. 12 चेंडू 31 धावा, 12 गेंदे 31 रन, 31 रन्स टू रिमेनिंग ओनली 12 डिलिव्हरीज. पुन्हा एकदा सांगितलं, कारण ही मनस्थिती नसते खेळाडूंची. हा ही चेंडू अगदी बॉलवर जाऊन गेल्यानंतर प्रयत्न, परंतु झपकन निघून गेला चेंडू. आता 11 चेंडू आणि 31 धावा राहिल्यात. 31 धावांची आवश्यकता इथे. मात्र बघा हा निर्णय जो घेतला ना अक्कादेवी पांजे टीमनं, काय खरं तर हा निर्णय त्यांच्या मनामध्ये काय डावपेच होतं मलाही कळालं नाही, कारण साहिल बी या गोलंदाजाला पाचारण केलं. ऑफ स्टॅम्पला अगदी अप्रतिम टोला लगावला. टेनिस क्रिकेटचा क्लास दाखवणारा, टेनिस क्रिकेटचा मादक सौंदर्य वाढवणारा हा फटका, चौकार. थँक्यू डीजे. आता चेंडू मी करू शकतो, ओ मी करू शकतो, आणि इथे साहिलनं यष्टी उद्ध्वस्त केली आहे. फलंदाज संदेश, एक नामवंत फलंदाज, इन्फॉर्म खेळाडू जाईल तंबूच्या आश्रय. करणारा हा महत्वाचा फलंदाज संदेश. 12 चेंडू 31 धावा. खेळी आवडली असेल तर चावणी टीम नक्कीच टाळ्या होऊ द्या. व्हेरी गुड बॅटिंग संदेश. 12 चेंडू 31 धावांची खेळी संघासाठी सिंहाचा वाटा उचलला, परंतु शेवटपर्यंत खेळपट्टीवर या विकेटवर राहता आलं नाही असं म्हणेन, आणि संदेशला मात्र परतावं लागलं. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 6 हरेश. 6व्या क्रमांकावर हरेश येतोय. चेंडू आणि धावांचं अंतर वाढत चाललंय. आता या षटकातले 3 चेंडू शिल्लक आणि अजून एक षटक, म्हणजे 9 चेंडू आणि 27 धावा. 9 चेंडू 27 धावा. या 3 बॉलवर चावणे टीमचं भवितव्य, या अस्तित्व, निर्णय असेल बाकी. कव्हर ड्राईव्हचा फटका, पंबल झाला क्षेत्ररक्षक, चाच पडत होता. 2 धावा घेणं गरजेचं होतं चावणे टीमच्या फलंदाजांना. अशा वेळी संधी मिळते ना, त्या संधीचा फायदा लगेच घ्यायचा असतो, सोडायची नसते संधी.
परंतु ती संधी सोडली आहे मी म्हणेन. 2 धावा घेणं गरजेचं होतं. एक सिंगल येऊन काही उपयोग होणार नाही आहे. आता 8 बॉल 26 धावांसाठी झगडावं लागेल. अक्कादेवी पांजे संघाची गोलंदाजी चांगली होते. काय चेंडू खाली राहिलाय. जर 2 धावा घेतल्या असता स्ट्राईक त्याला मिळाली असती. हे चित्र, हे गणित, हे क्रिकेटमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं असतं. आता 3 चेंडू 0वर खेळतोय हा तुषार. आणि हा इथे मात्र परफ्यूम डिलिव्हरी फेकली. बाउन्स केला चेंडूला, राईस केलं, टॉस केला आणि तिथे तुषार तोही बॉल डॉट केला. जर 2 धावा घेतल्या असत्या काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. हे असतं क्रिकेटचं गणित. हे तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं नाही आणि म्हणून तर मात्र तुषार हा डॉट बॉल केला. आणि साहिलनं काय गोलंदाजी केली बघा. दोन्ही साहिलनं कमालीची गोलंदाजी, अप्रतिम वाखाणण्याजोग जोग कामगिरी केली आहे. या षटकात ही फक्त 5च धावा खर्च केल्या या साहिलनं. आता गोलंदाज येईल नवीन बघा. 5च्या 5 गोलंदाज वैयक्तिक दुसरं म्हणजे संयोगला गोलंदाजी दिली. ज्या गोलंदाजानं 16 धावा खर्च केल्या होत्या, 16 धावा खर्च करणाऱ्या गोलंदाजाला पाचारण केलंय म्हणजे हा त्यांचा मुख्य गोलंदाज असेल कदाचित. डेफिनेटली हा त्यांचा मुख्य गोलंदाज. संयोग येतोय. 6 बॉल 26ची गरज. 6 बॉल खरं तर 5 षटकार, 6 बॉल 4 षटकार, 2 धावा. हे गणित डोक्यामध्ये आता घ्यावं लागेल सावने टीमला. पहिलाच बॉल आडव्या पाडण्याचा केला प्रयत्न, सिंगल आली. दुसरी धाव घेतली जाईल का? स्ट्राईक कोण घेणार याकडे सर्वांचं लक्ष. आणि पाहता पाहता पंचांचं बोट इथे हवेत म्हणजे हाही फलंदाज धावचीत बाद.
आता काय धावा. भात करपून गेल्यानंतर पाऊस पडून काही उपयोग नसतो, तसं आता मात्र इथे समाप्त झालाय हा मॅच. वन साइड एकतर्फे सामना जिंकलाय तो अक्कादेवी पांजे संघानं. हार्दिक अभिनंदन. आणि अक्कादेवी पांजे संघाचा संघनायक, चला लवकर यायचं संघनायक प्लीज. पहिला संघनायक या, टॉस करून घ्या, त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅचचा प्राइज देऊ. अक्कादेवी पांजे विनर, विपक्ष सहारा शिवकर विनर. चला संघनायक या दोघांनी टॉस लगेच करू. 4 षटकांचा मॅच असेल. 3 वाजले.